T20 वर्ल्ड कप विजेत्या टीम मधील चौघा मुंबईकर क्रिकेटपटूंचा महाराष्ट्र विधिमंडळामध्ये शाही सत्कार करण्यात आला। मात्र या निमित्तानं मोठा राजकीय वाद रंगलाय। महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची कशी फटकेबाजी केली आहे बघूया। विधान भवनात महाराष्ट्र पॉलिटिक्स लीगचा थरार। वर्ल्ड कप विजेत्यांचा सत्कार, रंगलं पोस्टर वॉर। आरोपांचे चौकार षटकार, राजकारण जोरदार। T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियातील चौघा क्रिकेटपटूंचा विधान भवनात शाही सत्कार करण्यात आला। टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जायसवाल या महाराष्ट्राच्या चौघा क्रिकेटपटूंचा सरकारच्या वतीनं खास सन्मान करण्यात आला। मात्र या निमित्तानं विधिमंडळाच्या आवारात MPL अर्थात महाराष्ट्र पॉलिटिक्स लीगचा वेगळाच थरार पाहायला मिळाला। याला निमित्त ठरलं ते विधान भवनाच्या आवारात लावण्यात आलेले पोस्टर्स। विश्वविजेत्या संघाच्या स्वागतासाठीचे हे पोस्टर, मात्र त्यावर एकाही क्रिकेटपटूचा फोटो नव्हता। झळकत होते ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार। प्रताप सरनाईकांनी लावलेल्या या पोस्टरवर रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आणि वादाची इनिंग सुरू झाली। म्हणजे अतिशय स्वार्थीपणा इथं काही नेत्यांनी केलाय। कारण का विधानसभेमध्ये अख्खा महाराष्ट्र असतो, लोकांचं प्रतिनिधित्व करणारे प्रत्येक पक्षाचे लोक असतात, त्यामुळे सगळ्यांच्या वतीने स्वागत करायला पाहिजे होतं। आज रोहित पवार आत्ताच कुठे राजकारणामध्ये सक्रिय झालेत आणि ते अजूनपर्यंत क्रिकेट ह्या विश्वाबद्दल त्यांना काही कल्पना नाही। ते जर अशा आरोपांच्या भैरी झाडत असतील, अहो हिंमत होती तर आज कालपर्यंत ह्या रोहित पवारांनी का नाही ह्या क्रिकेटपटूंना ह्या ठिकाणी बोलवून त्यांचं स्वागत करा असं सांगितलं। हे कमी झालं म्हणून की काय, आमदार नितेश राणेंनी दुसरा गुगली टाकला। क्रिकेटपटूंच्या बसवर टीका करणारे रोहित शर्मांच्या फोटोसाठी पळत होते असा टोला त्यांनी रोहित पवारांना लगावलाय। रोहित पवारांनीही त्यावर स्ट्रेट ड्राईव्ह सारखा पलटवार केलाय। जो अदानींची गाडी चालवतो मुंबईमध्ये आल्यानंतर, तोच ड्रायव्हर कालच्या त्या मिरवणुकीच्या बसवर टीका करत होता आणि मग संध्याकाळी वानकड्यामध्ये रोहित शर्माच्याकडे फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पोट धरून पळत होता। आम्ही पाहिलं ते। त्यामुळे या लोकांच्या मागे आम्हाला पळायला लागलं काय, फोटो काढावे लागलेत काय? आम्ही पहिला फॅन असतो, भारताच्या खेळाडूंचा आम्ही फॅन आहोत, मग राजकीय नेते आहोत। त्यामुळे हे तिथं नितेश राणेंना कळणारच नाही, कारण का त्यांची राजकीय उंची ही फारच लहान आहे। आणि दुर्दैव असं, त्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेब या नेत्यांना खुश करण्यासाठी नितेश राणे नेहमी प्रयत्न करतात। त्यांना असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश केलं तर मंत्रिपद शेवटच्या 4 महिन्यासाठी तरी मिळेल। दरम्यान विश्वविजेत्यांच्या सत्कारावरून विधान परिषदेतही मानापमान नाट्य घडलं। विरोधकांना निमंत्रणच नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला, तर सभापती नीलम गोऱ्हे यांनी सगळ्यांना निमंत्रण देऊन वादावर पडदा टाकला। फक्त आम्ही देखील महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे एक सदस्य आहोत। आम्हाला ह्या सत्कारापासून लांब का ढकलताय? सत्कार झालाच पाहिजे आणि त्याच्यात आमचा सहभाग का? आम्ही काय भारताचे नागरिक नाहीयेत? विधिवत घोषणा आपल्याकडे जी व्हायला पाहिजे होती ती झाली नाहीये, त्याच्यामध्ये काय त्रुटी राहिली असेल, परंतु मी जे सांगते आपल्याला निमंत्रण ते आपण गोड मानून घ्यावं। एखाद्या चांगल्या घटनेतही राजकारण कसं करायचं याचा धडाच महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी घालून दिला। T20 किंवा IPL इतकाच ड्रामा या MPL मध्येही पाहायला मिळाला। त्यासाठी एखादा वर्ल्ड कप ठेवला तर तो महाराष्ट्रातले राजकारणी नक्कीच जिंकतील। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।